रामाने शिवलिंग स्थापन केलेले प्लेस म्हणजे रामेश्वरम, जिथे हनुमानाच्या सेनाने राम सेतू बनवला होता सीता माताला वाचवण्यासाठी। तर या रामेश्वरम मधील मंदिरात ज्योतिर्लिंगचं दर्शन कसं घ्यायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा। दर्शनासाठी जर्नीची सुरुवात सकाळी 3 वाजता करावी लागेल। मंदिराच्या जवळच रूम घ्या, दर्शन करण्यासाठी इझी होईल। सकाळी 3:30 ला लाईन मध्ये थांबा, कारण शेष नागमणीचे दर्शन सकाळी 4 ते 5 पर्यंत असते। तिथे 2 लाईन असतात, नॉर्मल लाईन आणि दुसरी फास्ट दर्शन लाईन। त्याचं तिकीट आहे 100 रुपीज। आम्ही 100 रुपीजचं तिकीट घेऊन लवकर दर्शन घेतले। दर्शनाची लाईन बघून तुम्ही ठरवा दर्शन कसं घ्यायचं। त्यानंतर सर्वात आधी अग्नितीर्थमला फर्स्ट स्नान करायचे। त्यानंतर मंदिराच्या नॉर्थ गेटला सेकंड स्नान करण्यासाठी 22 कुंडला जायचं। त्यासाठी 25 रुपये तिकीट आहे। तिकीट घेऊन 22 कुंड मध्ये स्नान केले। त्यानंतर रूम वर जाऊन चेंज केले। त्यानंतर साऊथ इंडियन लुक मध्ये रेडी होऊन रामेश्वरम ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये थांबले। त्यासाठी इथे 2 लाईन आहेत, फ्री लाईन आणि दुसरी फास्ट दर्शन लाईन। यासाठी 100 रुपीज तिकीट आहे। फक्त लक्षात ठेवा, मंदिरात दर्शनासाठी 7 ते 1 आणि दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत चालू। मनी दर्शन सकाळी 4 ते 5 या टाइम मध्ये असतं। आता रामेश्वरम मध्ये काय खायचं, कुठं फिरायचंय बघण्यासाठी एपिसोड 3 नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला फॉलो करायला विसरू नका।